मम्मी पप्पांच्या लग्नाची 39वी ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यानिमित्त मी दोघांसाठी एक छोटंसं गाणं बोलत आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना नक्कीच आवडेल. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. आज मम्मी पप्पांची 39वी ॲनिव्हर्सरी आहे आणि माझी शीतल वहिनी म्हणजेच माझ्या आत्याची सगळ्यात लहान मुलगी आहे ही, तर ती सुद्धा आली. त्यामुळे मम्मी पप्पांना खूप छान वाटलं. माझे पप्पा लहानपणापासून माझ्या मोठ्या आत्याजवळच होते, त्याच्यामुळे माझ्या आत्याच्या मुलांचं आणि मम्मी पप्पांचं बॉन्डिंग जे आहे ना ते खूप क्लोज आहे. आणि तसंच माझंसुद्धा, कारण शीतल वहिनी माझ्यापेक्षा मला वाटतं हार्डली 3 ते 4 वर्षांनीच मोठी आहे. त्याच्यामुळे कसं की ती खूप क्लोज होती तिचं लग्न होईपर्यंतसुद्धा आणि आत्तासुद्धा क्लोजच आहे ती. त्यामुळे ती आली ना तर खूप छान वाटलं. तर मम्मी पप्पांचं म्हटलं आज बड्डे खूप ॲनिव्हर्सरी खूप छान सेलिब्रेट करायची. दरवर्षी आम्ही करतोच, पण यावर्षी ती होती आणि तिची मुलगी श्रेया आता ती 9वीला गेलेली आहे, तर तीसुद्धा होती. ही आमच्या कोल्हापूरमध्ये बाजूलाच राहते देवयानी, ही पण अगदी क्लोज आहेत. हिची मम्मी पप्पा तिचा भाऊ ती सगळे आमच्याशी खूप छान क्लोज आहेत. आणि स्वरा बघू शकता की तिचं पण चाललं होतं दुसरा मोबाईल घेऊन फोटो वगैरे काढायचं. ही माझ्या आत्याची नात आहे श्रेया, ती आता 9वीला गेलेली आहे. ॲक्च्युली तिच्यासोबतसुद्धा असा वेळ घालवण्याचा कधीच योग आला नव्हता, पण यावेळी तिलासुद्धा खूप छान वाटलं. आणि हा व्हिडिओ मी लेट अपलोड करते त्यामुळे खूप सॉरी, कारण घरी कसं सगळं ती पण होती त्याच्यामुळे खरोखर टाईम नव्हता भेटत, त्यामुळे एडिटिंगला पण टाईम नव्हता. तर म्हटलं आज आपण व्हिडिओ हा कंप्लीट करावा आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर तर करायचंच आहे. तर सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं. स्वराने सुद्धा औक्षण केलं. स्वराला ॲक्च्युली ताट पकडायची भीती वाटत होती, पण मम्मी म्हणाली की काय नाही हळूहळू कर चालेल म्हणून, तर घाबरत घाबरत तिने केलं. तर अशा प्रकारे बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला. आणि तुम्हालासुद्धा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. अगदी छोटासाच व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना व्हिडिओ नक्की आवडेल. आणि पुन्हा एकदा मी लेट अपलोड करत आहे त्यामुळे खूप खूप सॉरी. मम्मी पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या तुमच्याकडूनही शुभेच्छा नक्कीच द्या. आणि हो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पप्पा खूप खुश होते, कारण आत्याच्या सगळ्या मुलांना ना पप्पांनी अगदी म्हणजे स्वतःच्या मुलांसारखं त्यांनी वाढवलेलं आहे, त्यांच्यासोबत ते वेळ घालवलेला आहे. त्यामुळे त्यांना खूप छान वाटलं. आणि मम्मीलासुद्धा, कारण लग्न झाल्याच्या नंतर माझी आत्याच होती घरातलं सगळं मम्मीला सांगणारी, तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं वहिनी आल्याबद्दल. लहान असताना तर आहे ना अगदी आम्ही दोघी एकमेकींच्या ताटातच जेवायचो. कधी भेटलो ना की वेगळं ताट असं घेतलं आहे असं कधीच झालं नाही. त्यामुळे खूप वहिनी मला क्लोज आहे. त्यामुळे वहिनी तू आलीस त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. आणि प्रत्येक वर्षी असंच म्हणजे आम्ही काय होतं की जून महिन्यामध्ये नेमकं कोल्हापूरमध्येच असतो आणि मम्मी पप्पांचा बड्डे कोल्हापूरमध्येच ॲनिव्हर्सरी म्हणजे सेलिब्रेट करूनच आम्ही मग मुंबईला मुलांच्या शाळा चालू होतात त्यामुळे जावंच लागतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा. आणि मी काही व्हिडिओ कमी काढले त्यामुळे काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते फोटोजसुद्धा तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. आता इथे प्रत्येकाचं चाललेलं केक वगैरे भरवायचं, तर वहिनीने सुद्धा केक आणला होता. तिला म्हटलं नको नको अगं जास्त होईल, तर म्हणे नको असू देत, मी एवढ्या वर्षातून मी आले ना तर मी केक आणणार. तर वहिनीने सुद्धा केक आणला होता. तर मस्त आज सेलिब्रेट केलं. अर्थसुद्धा पाहू शकता किती खुश आहे. पण बाकीच्यांना पण माझा भाऊ मुंबईला होता, बहीण मुंबईला गेलेली, त्याच्यामुळे कसं बाकीच्या सगळ्यांना मी मिस केलंच. पण येस, आता मुलांच्या शाळाही चालू झालेल्या आहेत, तर सॅटर्डेपासून शाळा आहे त्यामुळे मुंबईला आता लवकरच कमबॅक. तर मी काही फोटो शेअर केलेले आहेत तर तुम्हाला नक्कीच आवडतील. अशा प्रकारे 10 जूनला मम्मी पप्पांच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन अगदी घरच्या घरीच आम्ही साध्या सोप्या पद्धतीने केलं. तर आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल. मला कमेंट करून नक्की कळवा.
पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि व्लॉग्ससह आणि रेसिपीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.